हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी पारंपरिक असा पदार्थ बनवणार आहोत आणि ती म्हणजे वाटली डाळ। ही डाळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, साधारणतः 4 तास इतकी अगदी मस्त भिजवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी आपण काढून घेतल्याने स्वच्छ धुवून घेतले। आता ही डाळ आपण वाटून घेणार आहोत। साधारणतः 1 वाटीभर इतकी ही डाळ आहे। डाळ वाटताना याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आणि अगदी दरदरीत अशी डाळ वाटून घ्यायची आहे। इथे आपण डाळ वाटून घेतलेली आहे। खूप जास्त मऊ अशी पेस्ट तिची करून नाही घेतली, दरदरी अशी वाटून घेतली डाळ, इथे तुम्ही पाहू शकता। आता एका पॅन मध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं तेल आपण घेतलेलं आहे। वाटली डाळ बनवताना तेल अगदी व्यवस्थित लागतं, नाहीतर वाटली डाळ खूप कोरडी बनते। त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरीने अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे फोडणीला। जिरा आणि मोहरी मस्त असं तडतडायला लागलं की एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। कांद्याला मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा मस्त असा परतला। आता यामध्ये आपण साधारणतः 1 चमचाभर इतकी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची ही पेस्ट आपण तयार करून घेतली ती टाकणार आहे। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घरी बनवलेलीच असते कायम प्रत्येकाच्या, तुम्ही नसेल बनवत तर बनवून ठेवा, खूप पदार्थांमध्ये ही उपयोगात येते। आता ही पेस्ट चांगली अशी परतून घेऊयात तेलावरती। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आणि साधारणतः अर्धा चमचा इतकंच लाल तिखट टाकायचं, कारण यामध्ये आपण आलं, लसूण, मिरचीची पेस्ट वापरलेली आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी मिरचीचा तिखटपणा यामध्ये आहे, म्हणून आपण लाल तिखट अगदी बेताने यामध्ये टाकलंय। त्यानंतर ही जी डाळ वाटून घेतलेली आपण ती आपल्याला यामध्ये टाकायची आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी हे सतत छान असं हलवत राहायचं। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि ह्याला शिजून घेऊयात 2 ते 3 मिनिटांसाठी, म्हणजे ही जी चण्याची डाळ आहे वाटून घेतलेली ती अगदी छान शिजली जाईल। असं एकदा दोनदा झाकण काढून त्याला वाफ द्यायची साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी, म्हणजे ही जी वाटली डाळ आहे ती अगदी व्यवस्थित शिजली जाते। लहानपणी मम्मी डब्याला हा पदार्थ खूप जास्त द्यायचे आणि हे ना नुसतंच खायला सुद्धा छान लागतं, किंवा तुमच्याकडे भाकरी असेल तर भाकरीसोबत खायला सुद्धा ही वाटली डाळ छान लागते। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर टाकणार आहोत, थोडासा पुदिना टाकायचा आहे, ओलं खोबरं टाकणार आहोत आपण याच्यावरती। तुमच्याकडे जर पिवळी शेव असेल, जी पाणीपुरी असते आपली, पाणीपुरीवर जी शेव खातो ती शेव असेल तर तुम्ही ती सुद्धा यावरती टाकू शकता, अगदी अप्रतिम लागते। अशा पद्धतीने अगदी मस्त गरमागरम अशी वाटली डाळ इथे बनवून खाण्यासाठी तयार आहे। दिसायला ही जितकी अप्रतिम दिसते ना, खायला तितकीच अप्रतिम लागते। तुम्ही नुसतीच सुद्धा ही खाऊ शकता, मुलं खूप आवडीने खातील, कधीतरी नक्की घरी ही बनवून बघा। अगदी पारंपरिक अशी ही वाटली डाळीची रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।